श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आता गुढी ही पारंपरिक पद्धतीने कशी उभी करायची, गुढीला कुठला नैवेद्य दाखवायचा आहे, ज्याला खूप महत्त्व आहे, गुढी कोणत्या वेळेमध्ये उतरवायची आहे, यासोबत गुढी उभा करत असताना आपल्याला काही चुका करायच्या नाहीत. एक चूक ही आपल्या वर्षभर आपल्याला त्याचे भोग भोगावे लागतील. संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. गुढी उभा करताना एक मंत्र म्हणायचा आहे, त्याला देखील खूप महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या नवीन वर्ष आहे ते सर्वांना आनंदाचे, सुखाचे व समृद्धीचे जाऊ दे. आता गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त 2026चा गुढीपाडवा गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी साजरा केला जाईल. 19 मार्च रोजी सकाळी 6:55 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8:44 हे मुहूर्त राहणार आहे. 18 मार्च रोजी अमावस्या आहे. प्रारंभ हा सकाळी 18 तारखेला सकाळी 8:26 सुरू होत आहे आणि अमावस्या समाप्ती ही 19 मार्च रोजी गुरुवारी सकाळी 6:54 होत आहे. त्यामुळे गुरुवारी समाप्ती होत आहे. आता गुढी उभा करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे, तर तांब्या, हळद, कुंकू, अक्षदा, फुलांची माळ, तेल, साखर, गुढीची माळ, आंब्याचे पान, कडुलिंबाचा ढगळा, पाने, हे फूल असलेले आणावे, एक साडी किंवा केशरी रंगाचे वस्त्र, एक वेळू म्हणजेच एक मोठा बांबू, शक्यतो पाटावर गुढी उभारावी. गुढीला म्हणजेच वेळूला आपण सर्वप्रथम गुढी आता कशी उभा करायची, तर सर्वप्रथम आपण आदल्या दिवशीच तो वेळू म्हणजेच बांबू वगैरे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे व आपण ज्या दिवशी उभा करणार आहे त्या दिवशी त्याला तेल लावायचे आहे. तेल लावल्यानंतर आपण अष्टगंध किंवा हळदी कुंकूने आपल्याला 5 बोटे ओढायची आहेत. नंतर आपल्याला जो पाट आहे त्याच्यावर एक कापड अंथरून त्यावर आपल्याला गुढी उभा करायचे. तर सर्वात वरच्या टोकाला आपल्याला सर्वप्रथम केशरी वस्त्र लावायचे आहे. त्याच्यानंतर एक गाठी, निंबाचा डहाळ व तांब्या, अशा प्रकारे आपल्याला ते लावायचे आहेत व व्यवस्थित असे बांधून आपल्याला गुढी उभी करायची आहे. गुढी उभी केल्यानंतर आपल्याला नैवेद्यामध्ये काय अर्पण करायचे आहे, तर कडुनिंबाचे पाने म्हणजे त्याचे जे छोटे छोटे फुलं असतात ते व गूळ एकत्रित करून तो नैवेद्य तेव्हा दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, तो म्हणजे ओम ब्रह्मध्वजाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. याच दिवशी आपल्याला लाल व पिवळ्या पोटलीचा उपाय देखील करायचा आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला मागच्या वेळेसच शेअर केलेला आहे. आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो पाहू शकता. लाल व पिवळ्या पोटलीचा उपाय तो खूप प्रभावी असा उपाय आहे आणि तो तुम्ही नक्की करा. त्याचे फळ तुम्हाला 100% भेटणार आणि खूप फायदेशीर हा उपाय आहे. त्याच्यानंतर आपण तो नैवेद्य दाखवल्यानंतर दुपारी पुरणपोळीचा तुमच्याकडे ज्या पद्धतीचा असेल त्या पद्धतीचा तुम्हाला दुपारी देखील नैवेद्य दाखवायचा आहे. आता गुढी कधी उतरायची, तर आपण सहसा काही ठिकाणी असं आहे की दुपारी 1-2 वाजताच नैवेद्य वगैरे दाखवला की लगेच उतरवतात, परंतु काही ठिकाणी 4 ते 5च्या दरम्यान उतरवली जाते. काही हरकत नाही. आता या गुढीच्या सामानाचे काय करावे, तर जे आपण ती साडी वगैरे असते, कोणी दरवर्षी तीच साडी गुढीला लावत असतात दरवर्षी, परंतु काही वेळेस तुम्हाला असं चेंज करायचं असेल तर ती साडी प्रसाद वगैरे असं म्हणून तुम्ही ती साडी नेसू शकतायत. त्याचबरोबर ती कडुलिंबाची ढाळ आहे, त्याचे पानं ते खूप उपयुक्त अशी पानं आहेत, तर ती
आपण जे कडुलिंबाचे ढाळ आहेत ती पानं तुम्ही तुमच्या धान्यामध्ये ठेवू शकता. तुमचा कोणता बिझनेस असेल तर त्याच्या गल्ल्यामध्ये ठेवा, तुमच्या लॉकरमध्ये ठेवा. हे खूप चांगलं आहे. कडुलिंबाचा पाला तुम्ही ठेवू शकता. या पाल्याने खूप फायदेशीर असा आहे. जी घाटी आहे ती तुम्ही प्रसाद म्हणून सर्वांनी खाल्ली तरी काही हरकत नाही. अशा प्रकारे आपण जे गुढी आहे ही पारंपरिक पद्धतीने अशा प्रकारे आपण ही गुढी उभा करायची आहे. आता तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.